Welcome to part number 5, topic number 1.5, the new dress. In part number 4, we come up to this line: patience and endurance, being content with such miserable, scanty, sordid little pleasures, filled her eyes with tears. आणि कुठेतरी एक रेअरली स्कॅन्टी मीन्स रेअरली, सॉर्डेड मीन्स डर्टी. हे छोटे छोटे जे आनंद आहे जीवनातले, ही मिलान कशा पद्धतीने ती ते आनंद घेते याचा तिला आनंद वाटला, आश्चर्यही वाटलं. आणि कुठेतरी हा धागा त्यांच्या दोघांमधला जो आहे तो इथे प्रकर्षण आले. एकंदरीत आपण जर नीट बघितलं तर ह्या ठिकाणी मेबल विअरिंग जी आहे ना, ती कुठेतरी अस्वस्थता जी मनातली आहे, म्हणजे एक दुभंगलेलं ज्याला व्यक्तिमत्व म्हणतो, कुठेतरी एक स्पिरिट पर्सनॅलिटी ज्याला म्हणतो आपण, की करताना कुठली गोष्ट करताना त्याच्यात पूर्णतः इन्व्हॉल्व न होणं, पण निगेटिव्हिटी जी तिची आहे ती प्रामुख्याने ह्या पाठ्यांशात पुन्हा पुन्हा दिसते आपल्याला. एक भास तिची जी आहे, तिची जी एक मनोव्यथा जी आहे, मनातल्या ज्या काही ज्या संकल्पना तिच्या आहेत पूर्वीपासून साचलेल्या, त्या पुन्हा पुन्हा पुढे येत आहेत. नाऊ द होल थिंग हॅड व्हॅनिश. आता हे सगळ्या गोष्टी त्या आता संपलेल्या आहेत, दिशेनासे झालेल्या. व्हॅनिश मीन्स डिसॲपियर. द ड्रेस, द रूम, द लव, द पीटी, द स्क्रॉलोपिंग लुकिंग ग्लास. आता हे सगळं आत्तापर्यंत जे चाललं होतं, कपडे, ती खोली, ते प्रेम मिलांविषयीचं, ती दया, स्क्रॉलोपिंग लुकिंग ग्लास, त्या ठिकाणी जे नक्षीकाम केलेला जो ड्रेस आहे त्याचं जे दिसणं आहे त्या ड्रेसचं ते, द कॅनडीज केज, त्या ठिकाणी जो कॅनडी पक्षाचा पिंजरा आहे, ऑल हॅड व्हॅनिश. हे सगळं संपलेलं आहे आता. अँड हिअर शी वॉज इन अ कॉर्नर ऑफ मिस डेलावेज ड्रॉइंग रूम. आता ती मात्र डेलावेच्या एका ड्रॉइंग रूममध्ये दिवाणखान्यात आपल्याला दिसते, एका कोपऱ्यामध्ये. सफरिंग टॉर्चर ओकन वाईड अवेक टू रियालिटी. आणि आता ज्या स्वतःच्या ज्या असहाय्य वेदना आहेत, मनातल्या वेदना आहेत, त्या धरून त्या ठिकाणी ती एका कोपऱ्यात आता बसलेली आहे. सफरिंग टॉर्चर, एक दुःख आहे, एक वेदना आहे. ओकन वाईड अवेक टू रियालिटी, आणि जे वास्तव आहे ते वास्तव तिला आता समोर तिला दिसतं आहे. पार्टी जी आहे ती पार्टी आता चालू आहे. आणि आता पुढचं जे आहे, इट वॉज ऑल सो पॉल्ट्री, बिग ब्लडेड अँड पिटी माइंडेड. हे सगळं जे चाललं होतं ते अतिशय क्षुल्लक असं जे आहे. इट वॉज सो पॉल्ट्री पॉल्ट्री बिग ब्लडेड अँड पिटी माइंडेड. आणि हे सगळं अतिशय पॉल्ट्री मीन्स मिगर ज्याला म्हणतो आपण, टू स्मॉल टू कन्सिडर, अतिशय क्षुल्लक असं जे आहे. बिग ब्लडेड अँड पेटी माइंडेड मीन्स पुन्हा एकदा फिबल माइंडेड ज्याला म्हणतो आपण, अतिशय क्षुद्र मन ज्याला आपण म्हणतो. हे सगळ्या क्षुद्र मनातल्या ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, तिच्या क्षुल्लक गोष्टी ज्या आहेत, ते सगळं ते मनातलं होतं. टू केअर सो मच टू ॲट हर एज विथ 2 चिल्ड्रन. आणि या वयामध्ये त्या ठिकाणी, ज्या वयात तिला 2 मुलं त्या ठिकाणी आहे, टू बी स्टील सो अटरली डिपेंडंट. आणि ती या वयातसुद्धा त्या ठिकाणी या पद्धतीने ती अवलंबून आहे, डिपेंडंट आहे ऑन पीपल्स ओपिनियन. इतर लोकांची मतं तिला महत्त्वाची वाटतात. अँड नॉट हर प्रिन्सिपल्स ऑर कन्व्हिक्शन. स्वतःचं त्या ठिकाणी तिला कुठलेही तत्त्व नाही आहेत, कुठलेही स्वतःचं कन्व्हिक्शन्स नाही आहेत. स्वतःचा जो निश्चित असा जो मनातला भाव असतो, एक कन्व्हिक्शन असतं, स्वतःचे एक निश्चित मतं असतात, ते तिला नाही आहे. नॉट टू बी एबल टू से ॲज अदर पीपल डीड. जसे इतर लोक वागत आहेत समाजात, तसा जो आत्मविश्वास आहे तो तिच्यामध्ये नाही आहे. आणि ते आपल्याला दिसतं आहे. देर इज शेक्सपियर, देर इज डेथ. पुन्हा एकदा मनात तिच्या आता आलेलं आहे की शेक्सपियर तिला आठवतो आहे, त्याचा मृत्यू आठवता आहे. वी आर ऑल विविल्स इन अ कॅप्टन्स बिस्कुट ऑर व्हॉट एव्हर इट वॉज दॅट पीपल डीड से. आणि पुन्हा एकदा ती म्हणाले की आपण कसे आहोत, तर आपण ह्या संपूर्ण या जीवनामध्ये आपण एखादा कॅप्टन्स बिस्किट, वी आर ऑल विविल्स इन कॅप्टन्स बिस्किट. तर त्या कॅप्टनच्या बिस्किटमध्ये त्या ठिकाणी जे विविल्स आहेत, आता विविल्सचा अर्थ त्या ठिकाणी आला. विविल मीन्स स्मॉल बिटल्स इन्सेक्ट्स विथ अन इलॉन्गेटेड स्नाउट. तर छोटे जे कीटक आहेत त्याला म्हटलेलं आहे त्या ठिकाणी, लहान किडे किंवा कीटक. एखाद्या कॅप्टनच्या बिस्किटमधल्या किड्यांसारखे आपण आहोतो, असं तिला ते आठवतं आहे शेक्सपियरचं वाक्य. व्हॉट एव्हर इट वॉज दॅट पीपल डीड से. आणि लोक त्या ठिकाणी असंच म्हणतात की आपल्या जीवनामध्ये आपण एक लहानशा किड्यामुंग्यांसारखेच आपण आहोत, असं तिचा विचार चाललेला आहे. शी फेस हर सेल्फ स्ट्रेट इन द ग्लास. आता तिने पुन्हा एकदा त्या ग्लासमध्ये, त्या आरशात ती बघते आहे. शी पेक ॲट हर लेफ्ट शोल्डर. तिने काय करावं, तर पेक मीन्स टू किस. तिने आपल्या डाव्या खांद्याचा तिने चुंबन घेतलं. शी पेक ॲट हर लेफ्ट शोल्डर. शी इश्यूड आउट इन टू द रूम ॲज इफ स्पियर्स वेअर थ्रोन ॲट हर येलो ड्रेस फ्रॉम ऑल साईड. आणि ती आता त्या जो विशिष्ट बॉलरूम आहे, ज्या ठिकाणी पार्टी चालली आहे, त्याच्यात तिने आता प्रवेश केला. आणि ॲज इफ स्पियर्स वेअर थ्रोन ॲट हर येलो ड्रेस फ्रॉम ऑल साईड. तिला असं वाटायला लागलं की सगळे लोक त्या ठिकाणी
जे स्पियर्स आहेत, स्पियर्सचा अर्थ या ठिकाणी एक जे बाण आहेत, विशिष्ट असं जे जे हत्यार आहे, स्पियर्स वेअर थ्रोन आउट ॲट हर येलो ड्रेस फ्रॉम ऑल साईड. सगळ्या बाजूने हे जे बाण आहेत, नजरेचे बाण हिच्या ड्रेसवर फेकले जातात असं तिला वाटलं. बट इन्स्टेड ऑफ लुकिंग फायर्स ऑर ट्रॅजिक ॲज रोज शॉ वूड हॅव डन, पण कुठेही त्या ठिकाणी दुःखी कष्टी न दाखवता रोज शॉ वूड हॅव डन, रोज शॉ जशी त्या ठिकाणी आहे, रोज वूड हॅव लुक लाईक बॉडिशिया, बॉडेसिया शी लुक फुलिश अँड सेल्फ कॉन्शियस. आता हे बॉडेसिया का आहे? अ क्वीन ऑफ द ब्रिटिश सेल्टिक आयसिनी ट्राईब हू लेड अँड अपरायझिंग अगेन्स्ट द ऑक्युपाईंग फोर्सेस ऑफ द रोमन एम्पायर इन AD 60 or 61. तर ही बॉडिशिया नावाची एक सम्राज्ञी होऊन गेलेली आहे. अ क्वीन ऑफ द ब्रिटिश केल्टिक आयसिनी ट्राईब. तर त्या विशिष्ट अशा त्या जमातीची ती एक राणी होती की ज्या ठिकाणी तिने अतिशय फ्रंटला लावून तिने एक लढाई केली होती रोमन एम्पायरमध्ये. अशी ती म्हणजे ही रोज कशी आहे तर ती तशी दिसते त्या सम्राज्ञीसारखी, त्या बॉडिशियासारखी रोज शॉ. शी लुक फुलिश अँड सेल्फ कॉन्शियस अँड सिम्पल लाईक अ स्कूल गर्ल. मात्र मेबल कशी दिसते तर मेबलचं वागणं अतिशय मूर्खासारखं आहे. स्वतःबद्दलची स्वकाळजी तिला आहे. सिम्पर्ड मीन्स स्माइल्ड इन अन अफेक्टेडली कॉय ऑर इनग्रॅटिटिंग मॅनर. सिम्पर्ड म्हणजे तर त्या ठिकाणी अतिशय एक अपमानित असं तिचं वागणं आहे. स्माइल्ड इन अन अफेक्टेडली कॉय ऑर इनग्रॅटिटिंग मॅनर. सिम्पर्ड म्हणजे अगदी लहान मुलासारखं त्या ठिकाणी ती हसते. एक विचित्र असे तिचं जे हसण्याची पद्धती त्या ठिकाणी दिसते आहे. सिम्पल लाईक अ स्कूल गर्ल, एखाद्या मुलीसारखी शाळकरी मुलीसारखी ती हसते आहे. अँड स्लाउच अक्रॉस द रूम. स्लाउच मीन्स स्टूड, मूव ऑर सॅट इन अ लेझी ड्रॉपिंग वे. आणि अतिशय त्या ठिकाणी ती मान खाली घालून त्या ठिकाणी कुठेतरी ती आपली ड्रॉपिंग झालेली आहे, ती बसलेली आहे. सिम्पल लाईक अ स्कूल गर्ल अँड स्लाउच अक्रॉस द रूम. त्या रूममध्ये ती एक प्रकारे ती वावरते आहे. पॉझिटिव्हली स्लिंकिंग मीन्स मुव्हिंग क्वाइटली विथ ग्लायडिंग स्टेप. आणि अगदी मंद पावलं टाकत त्या ठिकाणी ती ह्या रूममधनं ती आता प्रवेश करते आहे किंवा वावरते आहे. ॲज इफ शी वेअर अ बिटन मॉंग्रल. जसं काय त्या ठिकाणी मॉंग्रल मीन्स मॉंग्रल स्टँड्स फॉर डॉग, की ज्याला आपण एक मिक्स ब्रीड डॉग असं म्हणतात. तर एखादा मारलेला कुत्रा जो असतो ना, ज्याला गावठी कुत्र्याला मारलेला आहे, तो जसा त्या ठिकाणी असतो त्या पद्धतीने तिने स्वतःची एक तुलना केलेली आहे की आपण सुद्धा त्या पद्धतीने त्या मारलेल्या कुत्र्यासारखेच आहोत. लुक ॲट अ पिक्चर अँड एनग्रेविंग. आणि ती बघते त्या चित्राकडे, एक प्रकारे काहीतरी कोरलेले त्या ठिकाणी दिसतंय. ॲज इफ वन वेंट टू अ पार्टी टू लुक ॲट अ पिक्चर. जसं काही त्या ठिकाणी पार्टीला जाताना ती चित्राकडे तिने बघावं या पद्धतीने ती बघते आहे. एव्हरीबडी न्यू व्हाय शी डीड इट. आणि प्रत्येकाला ते काय माहिती नाही की ती ही असं का करते. इट वॉज फ्रॉम शेम, फ्रॉम ह्युमिलेशन. कुठेतरी त्या ठिकाणी एक अपमान किंवा लज्जेची भावना जी आहे ती ह्या पार्टीत तिला जाणवते आहे. आणि तसंच त्या ठिकाणी ती ही पार्टी कंटिन्यू करते. नाऊ द फ्लाय इज इन द सॉसर. आता पुन्हा एकदा तिच्या मनाची अवस्था या ठिकाणी आलेली आहे. आता ती विचार करते की ही जी माशी आहे ती आता त्या बशीमध्ये त्या ठिकाणी दिसते. शी सेड टू हरसेल्फ. ती स्वतःच त्या ठिकाणी आता मनात म्हणाली की आता मी एका बशीमध्ये आता पूर्णतः अडकलेली आहे. राईट इन द मिडल. मी मध्यभागी आहे त्या बशीच्या. अँड कांट गेट आऊट. आणि मी आता बाहेर पडू शकत नाही. अँड द मिल्क. आणि ते दूध जे आहे, ते जग जे आहे, एक प्रकारे ते माझं अविभाज्य अंग आहे. शी थॉट रिजिडली स्टेरिंग ॲट द पिक्चर इज स्टिकिंग इट्स विंग्स टुगेदर. आणि ती पुन्हा कठोरपणे बघते चित्राकडे आणि तिचे पंख जे आहेत त्या माशीचे ते पूर्णतः एकमेकांना चिकटलेले आहेत. इज स्टिकिंग इट्स विंग्स टुगेदर. इट इज सो ओल्ड फॅशन. शी सेड टू चार्ल्स बर्ट. आणि ती म्हणाली की ही अतिशय जुन्या पद्धतीचा हा ड्रेस आहे, अतिशय ओल्ड फॅशन आहे. चार्ल्स बर्टला ती म्हणाली. मेकिंग हिम स्टॉप. त्याला तिने थांबवलं. विच बाय इटसेल्फ ही हेटेड. त्याला आवडलं नाही ते चार्ल्स बर्टला की तिने आपल्याला व्यत्यय आणला. ऑन इज वे टू टॉक टू समवन एल्स. कोणाशी तो बोलतोय चार्ल्स बर्ट. आणि त्या ठिकाणी ते त्याचं बोलणं मध्येच थांबवत तिने त्याला अडवलं आणि म्हणाली की हा जुन्या फॅशनचा दिसतो नाही. शी मिंट ऑर शी ट्राय टू मेक हरसेल्फ थिंक दॅट शी मिंट. तिला ते तसं वाटतंय की हे कपडे जुन्या फॅशनचे आहेत, जुन्या वळणाचे आहेत. तसं ती दाखवण्याचा प्रयत्न तिचा चाललेला आहे. तसं तिचा विचार पण चाललेला आहे. इट वॉज द पिक्चर अँड नॉट हर ड्रेस. तो ॲक्च्युली खरं तर तो फोटो होता, पिक्चर होतं एक.
तिचा ड्रेस नव्हता, पण तरी पण ते मनात ते विचार तिच्या जे आहे दॅट वॉज ओल्ड फॅशन. अँड वन वर्ड ऑफ प्रेज, वन वर्ड ऑफ अफेक्शन फ्रॉम चार्ल्स वुड हॅव मेड ऑल द डिफरन्स टू हर ॲट द मोमेंट. पण फक्त एक शब्द, एक स्तुतीचा शब्द जो आहे, वन वर्ड ऑफ प्रेज, वन वर्ड ऑफ अफेक्शन फ्रॉम चार्ल्स वुड हॅव मेड ऑल द डिफरन्स टू हर ॲट द मोमेंट. पण ह्या क्षणाला जर चार्ल्स बर्ट तिच्याशी चांगलं बोलला, तिची स्तुती केली तिच्या कपड्यांची, तर कदाचित परिस्थिती बदलली असती. इफ ही हॅड ओनली सेड, मेबल यू आर लुकिंग चार्मिंग टू नाईट, फक्त त्याने एवढंच म्हणायचा अवकाश होता की मेबल तू ह्या आज रात्री खूप छान दिसतेस बरं का. इट वुड हॅव चेंज हर लाईफ. कदाचित तो जर असं बोलला असता चार्ल्स बर्ट, तर कदाचित तिचं आयुष्य बदललं असतं. बट देन शी ऑट टू हॅव बीन ट्रूथफुल अँड डायरेक्ट. पण ती मात्र आता एक स्वतःला सत्यवादी म्हणते आहे आणि एकदम डायरेक्टली, अतिशय प्रत्यक्षपणे, चार्ल्स सेड नथिंग ऑफ द काइंड ऑफ कोर्स. पण चार्ल्स त्या ठिकाणी असं काहीही बोलला नाही. तिला अपेक्षा होती की चार्ल्सने तिला चांगलं म्हणावं. ही वॉज मॅलिस इट सेल्फ. ही वॉज मॅलिस. मॅलिस मीन्स स्कॉर्नफुल, ज्याला आपण द्वेष मत्सर असं म्हणतो. तो अतिशय मत्सरी आहे, अतिशय द्वेष करणारा आहे. इट वॉज मॅलिस इट सेल्फ. ही ऑलवेज सॉ थ्रू वन, इस्पेशली इफ वन वेर फिलिंग पर्टिक्युलरली मीन, पॉल्ट्री ऑर फिबल माइंडेड. आणि जाणूनबुजून तो असा वागतोय. त्याला माहिती की समोरची जी मेबल आहे ती अतिशय क्षुल्लक आहे, अतिशय अशक्त मनाची, दुर्बल आहे, आणि म्हणून तो त्या ठिकाणी जाणूनबुजून त्या ठिकाणी कुठलंही स्तुती न करता तो चार्ल्स बर्ट ज्याशी एक तुटकपणाने वागण्याचा प्रयत्न त्याचा चाललेला आहे. मेबल्स गॉट अ न्यू ड्रेस ही सेड. फक्त तो एवढंच म्हटला. आता चार्ल्स बर्टने स्तुतीने केली, पण तो काय म्हणाला त्या मेबलला, चार्ल्स बर्ट काय म्हणतोय, मेबल्स गॉट अ न्यू ड्रेस. मेबलने नवीन ड्रेस घेतला वाटतं. अँड द पुअर फ्लाय वॉज ॲब्सल्युटली शो इन टू द मिडल ऑफ द सॉसर. आणि असं बोलल्यानंतर त्या ठिकाणी ही जी गरीब माशी आहे, म्हणजे मेबल जी आहे, ॲब्सल्युटली शो मीन्स पुशअप, तर ती फेकली गेली त्या बशीच्या मध्यभागी, इन टू द मिडल ऑफ द सॉसर. रिअली ही वूड लाईक हर टू ड्रोन. आणि त्याला अपेक्षा होती की ती त्याच्यात ती वाहून जावी, त्याच्यात ती डुंबावी त्या बशीमध्ये. शी बिलीव्ड, तिला पण असं वाटलं होतं. ही हॅड नो हार्ट, नो फंडामेंटल काइंडनेस. आणि तो अतिशय जो आपला चार्ल्स आहे तो काहीसा हृदयशून्य आहे. नो फंडामेंटल काइंडनेस, त्याच्यामध्ये जी दया पाहिजे आहे, जो दयाभाव हवा आहे, तो त्याच्यात नाही आहे. ओनली अ व्हिनियर ऑफ फ्रेंडलीनेस. व्हिनियरचा अर्थ आहे सुपरफ्लस ॲपिरन्स ऑर सुपरफिशियल ॲपिरन्स, ज्याला आपण वरवरचा मुलामा म्हणतो ना, त्याला म्हणतात व्हिनियर. ओनली अ व्हिनियर ऑफ फ्रेंडलीनेस. फक्त एक मित्रताची भावना तो दाखवतोय वरवर, प्रत्यक्षात तसा नाही आहे तो चार्ल्स बर्ट. मिस मिलान वॉज मच मोर रिअल. आणि ती आता पुन्हा तुलना करते की मिस मिलान किती चांगली आहे, किती खरे आहे. मच काइंडर. इफ ओनली वन कुड फील दॅट अँड स्टिक टू हिट ऑलवेज. आणि खरंच तिला ती एकच बाई जी आहे, मिस मिलान, जी गरीब आहे, तिला ती आवडते आहे आणि तिच्या मताशी ती कुठेतरी सहमत आहे. व्हाय शी आस्क हरसेल्फ, रिप्लाइंग टू चार्ल्स मच टू पर्टली मीन्स इन अ लाईव्हली मॅनर. अतिशय धीटपणाने ती चार्ल्सशी बोलली. लेटिंग हिम सी दॅट शी वॉज आउट ऑफ टेम्पर. त्याने बघितलं की ती आता तिने गमावलेला आहे, तिचा एक संयम तिने गमावलेला आहे. ऑर रफल, ती गोंधळलेली आहे. रफल मीन्स डिस्टर्ब किंवा कन्फ्यूज. ॲज ही कॉल्ड इट, रादर रफल्ड, ही सेड अँड वेंट ऑन टू लाफ ॲट हर विथ सम वुमन ओव्हर देअर. आणि त्याने बघितलं चार्ल्स बर्टने की काहीशी तिचा तोल गेलेला आहे, काहीशी ती चिडलेली आहे, संतापलेली आहे, गोंधळलेली आहे. आणि आता तो दुसऱ्या बाईशी बोलण्याच्या नादात तो काहीतरी बोलला आणि तो निघाला. व्हाय शी आस्क हरसेल्फ, ती असं म्हणाले की हे असं का चाललंय. कॅन्ट आय फील वन थिंग ऑलवेज, फील क्वाईट शुअर दॅट मिस मिलान इज राईट. मला असं का वाटत नाही की एका गोष्टीशी मी का एकरूप होत नाही आहे. फक्त मिस मिलान मला चांगली वाटते, चार्ल्स बर्ट काहीसा वेगळा वाटतोय. अँड चार्ल्स रॉंग अँड स्टिक टू इट. आणि खरंच चार्ल्स त्या ठिकाणी चुकीचा आहे आणि त्या मताशी ती स्वतः समज झालेली आहे. फील शुअर अबाउट द कॅनरी अँड पिटी अँड लव अँड नॉट बी व्हीप ऑल अराउंड इन अ सेकंड बाय कमिंग इन टू अ रूम फुल ऑफ पीपल. आणि कुठेतरी त्या ठिकाणी एक दया, एक प्रेम जे आहे, ती एक प्रकारे तिला काहीतरी वेगळ्या पद्धतीने ते प्रेम वाटतं आहे आपल्या ह्या मिलानबद्दलचं. ऑल राऊंड इन अ सेकंड बाय कमिंग आउट इन टू अ रूम फुल ऑफ पीपल. आणि आता ती त्या प्रचंड गर्दीने भरलेल्या त्या रूममध्ये त्या ठिकाणी काही सेकंदापुरती तिने आता एक बघितलेलं आहे. इट वॉज हर ओडियस मीन्स एक्स्ट्रीमली अनप्लिजंट.
आणि हे सगळं जे चाललेलं आहे तिला ते अतिशय नकोसं वाटतंय काहीसं ह्या भावना आहेत ते विचित्र विक्षिप्त वाटत आहेत. इट वॉज अर ओडियस वीक, ओडियस म्हणजे विचित्र विक्षिप्त, स्ट्रेंज, वीक, व्हॅसिलिटिंग, व्हॅसिलिटिंग कॅरेक्टर. अगेन व्हॅसिलिटिंगचा अर्थ आहे, व्हॅसिलिटिंग मीन्स व्हेवरिंग बिटवीन डिफरंट ओपिनियन्स ऑर ॲक्शन, म्हणजे दोलायमान अवस्था. तिची जी मतं आहेत ना ते प्रचंड बदलणारे आहेत, क्षणाक्षणाला ते तिचे विचार बदलत आहेत. वॅसिलेटिंग कॅरेक्टर अगेन, आणि पुन्हा पुन्हा हे दोलायमान अवस्था जी आहे, हे करू की नको, हे बरोबर की चुकीचं, ह्या गोष्टी तिच्या मनामध्ये सारख्या चाललेल्या आहेत. ऑलवेज गिव्हिंग ॲट द क्रिटिकल मोमेंट अँड नॉट बिंग सिरियसली इंटरेस्टेड इन कॉन्कॉलॉजी, इटिमॉलॉजी, बॉटनी, आर्किओलॉजी, कटिंग अप पोटॅटोज अँड वॉचिंग देम फ्रुक्टिफाय लाईक मेरिडेनिस, लाईक व्हॉलेट सर. आणि ती आता तुलना करते की हा चार्लस बर्ट कसा आहे, तर तो अतिशय अस्वस्थ असा प्राणी आहे, अतिशय अस्वस्थ अप्रामाणिक माणूस आहे की ज्या ॲट अ क्रिटिकल मोमेंट अँड नॉट बिंग सिरियसली इंटरेस्ट, त्याला कुठेही ह्या गोष्टीमध्ये आवड नाही आहे. आता हा कॉन्कॉलॉजी काय प्रकार आहे? कॉन्कॉलॉजी मीन्स सायंटिफिक स्टडी ऑफ द शेल, ज्याला आपण शंखशास्त्र असं म्हणतो. शंख शिंपल्यांचं शास्त्र जे आहे, सायंटिफिक स्टडी ऑफ द शेल. इटिमॉलॉजी मीन्स द स्टडी ऑफ द ओरिजिन ऑफ वर्ड्स, द स्टडी ऑफ द ओरिजिन ऑफ द वर्ड्स, त्याला म्हणतात इटिमॉलॉजी, ज्याला आपण शब्द उत्पत्तीशास्त्र असं म्हणतो. शब्दांचा उगम कसं झालेला आहे त्याबद्दलचं सांगणं, त्याला म्हणतात इटिमॉलॉजी. बॉटनी मीन्स सायन्स ऑफ ॲनिमल, त्या ठिकाणी प्राणीशास्त्र जे आहे, वनस्पतीशास्त्र जे आहे बॉटनी. आर्किओलॉजी जे आहे, आर्किओलॉजी मीन्स स्टडी ऑफ ह्युमन हिस्ट्री ऑर ह्युमन लाईफ. तर आर्किओलॉजी जे आहे तर ह्युमन हिस्ट्रीबद्दलची, ज्याला आपण पुरातत्वशास्त्र म्हणतो, तर यात त्याला काही गती नाही आहे चार्ल्स बर्डला. कटिंग अप पोटॅटोज, फक्त तो बटाटे कापतो. अँड वॉचिंग देम फ्रुक्टिफाय लाईक मेरी डेनिस, लाईक व्हॉलेट्स करा. आणि हे जे बटाटे आहे यांना मोड येतात. फ्रुक्टिफाय होणं म्हणजे फ्रुक्टिफाय हे जे आलेलं आहे या ठिकाणी, फ्रुक्टिफाय मीन्स मेक समथिंग फ्रुटफुल ऑर प्रॉडक्टिव्ह. तर एखाद्या गोष्टीला मोड येणं ज्याला म्हणतो आपण जसे एखादी गोष्ट आपण प्रॉडक्टिव्ह होते त्याला म्हणतात. तर मेरी डेनिस आणि व्हॉलेट सरसारखा तो तसा नाही आहे, पण तो मोड यायची वाट बघतो फक्त, प्रत्यक्ष काही करत नाही, असं तिने त्या चार्ल्स बर्डचं वर्णन केलेलं आहे. देन मिसेस हॉलमॅन, आता नेमकं पुढचं पात्र या ठिकाणी आलेलं आहे, ते आहे तिची एक मैत्रीण आलेली आहे या पार्टीमध्ये, मिसेस हॉलमॅन. सीइंग हर स्टँडिंग देअर, आता तिने बघितलं हॉलमॅनला, मिसेस हॉलमॅनला त्या पार्टीमध्ये. बोर डाऊन अपॉन हर, आणि आता तिच्याशी सलगी करते आहे, तिच्याशी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न चाललेला आहे. ऑफकोर्स अ थिंग लाईक अ ड्रेस वॉज बिनीथ, आता फक्त त्याला एकच विषय तिचा जो आहे वारंवार, कोणता विषय, तर कपड्यांबद्दलचा विषय. मिसेस हॉलमॅन्स नोटीस, मिसेस हॉलमॅनने बघितलं, विथ हर फॅमिली ऑलवेज टम्बलिंग डाऊन स्टेअर्स ऑर हॅव्हिंग द स्कारलेट फेवर, की जी हॉलमॅनचं जे कुटुंब आहे त्या कुटुंबाचं वर्णन या ठिकाणी आलेलं आहे. ते अतिशय स्कारलेट फेवर म्हणजे एक प्रकारचा जो आजार आहे किंवा एक प्रकारचा जो ताप आहे, तर कायम त्या ठिकाणी हा ताप त्यांना असतो, आजारी असतात त्या तापाने. कुड मेबल टेल हर इफ एल्मथ्रोप वॉज एव्हर लेट फॉर ऑगस्ट अँड सप्टेंबर. आता एल्मथ्रोप काय आहे, तर ह्या ठिकाणी एल्मथ्रोपचा जो अर्थ या ठिकाणी आलेला आहे, एल्मथ्रोप स्टँड फॉर एक गावाचं नाव त्या ठिकाणी, व्हिलेज नेम आहे. इफ एल्मथ्रोप वॉज एव्हर लेट फॉर ऑगस्ट अँड सप्टेंबर, तर ह्या ज्या काही चौकशा तिच्या आहेत की एल्मथ्रोप हे जे गाव आहे हे ऑगस्ट सप्टेंबरमध्ये काय होतं नेमकं, हे ती विचारते. ओ इट वॉज अन कॉन्व्हर्सेशन दॅट बोर्ड हर अनअट्रेबली, आणि हे सगळं जे संवाद आहे आपल्या मेबलला, हा संवाद तिला सांगावं असं वाटत नाही का बोलावं असं वाटत नाही. इट मेड हर फ्युरियस टू बी ट्रीटेड लाईक अ हाऊस एजंट ऑर अ मॅसेंजर बॉय. तिला असं वाटतं की या ठिकाणी दोघांमधला जो संवाद आहे आपल्या मिसेस हॉलमॅन आणि तिच्यामधला, तो एखाद्या हाऊस एजंटसारखा आहे, एखाद्या मॅसेंजर बॉयसारखा, एखादा निरोप देणारा मुलगा जो असतो त्यासारखा तिला भास होतो आहे. टू बी मेड यूज ऑफ आणि नॉट टू हॅव व्हॅल्यू दॅट वॉज इट, आणि ह्या बोलण्याला काही किंमतच नाही असं तिला स्वतःला वाटतंय. शी थॉट ट्राईंग टू ग्रास समथिंग हार्ड, समथिंग रिअल, व्हाईल शी ट्राय टू अँसर सेन्सिबली अबाउट द बाथरूम अँड द साऊथ ॲस्पेक्ट अँड द हॉट वॉटर टू द टॉप ऑफ द हाऊस. आणि हे सगळ्या घरातल्या ज्या गोष्टी आहेत आपल्या, ते एकमेकांशी चर्चा करतायत, त्या पाणी गरम येतं का, किंवा साऊथकडे काय चाललं आहे, बाथरूम कसं आहे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आल्या. ऑल द टाइम शी कुड सी लिटिल बिट्स ऑफ अर येलो ड्रेस इन द राऊंड looking glass which made them all the size of boot buttons or tadpoles, and it was amazing to think how much humiliation and agony
ठीक आहे, इथे आपण थांबूया आणि पुढच्या भागाकडे वळूया.